कॉम्प्युटर विचारतो का? हां अंजलला घेऊन ये ना. माझ्याकडे कोयता आहे पण ते धाग नाही त्याला. नाही ते नाही जो आलेली जी मोठी कारण धक्का लागला वायफाय वाल्या बंद करायला हवा त्यातले करंट. खरं तर आता आपण बघतोय की 3-4 दिवस झाले सतत पाऊस पडत आहे आणि त्यामुळे जी जुनी झाडं आहेत त्या पडण्याचं प्रमाण सगळीकडेच माझ्या प्रभागामध्ये नाहीच तर पूर्ण नवी मुंबईमध्ये झाडं पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि जेव्हा आपण पावसाळ्यापूर्वीची कामे करतो तर मला असं वाटतं त्यामध्ये आपण झाडांची छाटणी घेतो तर त्यामध्ये जी जुनी झाडं आहेत त्याचं खरं तर पाहणी ही झाली पाहिजे आणि जी जुनी झाडं आहेत त्यांची खरं तर पाहणी करून त्यांना योग्य ती कारवाई लवकर करण्यात यावी जेणेकरून पुढे जीवितहानी किंवा जे आपण मालमत्तेचं नुकसान आहे ते होण्यापासून वाचेल. आणि जी मोठी झाडं आहेत त्यांना खरं तर आपण साईडनी कट करण्याची परमिशन देतो. तर मला वाटतं कुठेतरी जे मधून बुंदा असतो ना तिथून थोडंसं त्यांना कट करण्याची परमिशन देण्यात यावी ज्यामुळे पुढच्या ज्या समस्या आहेत त्या उद्भवणार नाहीत. आणि प्रशासनाला माझी एवढीच विनंती असेल की जेव्हा आपण हे सगळं करतो तर त्यामध्ये नागरिकांचाही कुठेतरी विचार करण्यात यावा. ज्यावेळेस आपल्याकडे नागरिक धोकादायक झाडांचं ऍप्लिकेशन घेऊन येतात तर त्यावर योग्य ती आणि तात्काळ कारवाई करण्यात यावी. खरं तर छाटणी आधीच करणं आवश्यक आहे मात्र प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे का? निश्चितच छाटणी अगोदर होते आणि झाली आहे प्रभागामध्ये नाही मी असं म्हणत नाही. परंतु हे जे झाड आता पडलेलं आहे आपण बघता तर त्याची बाजूनी छाटणी करण्यात आली. तर त्यांनी खरं तर कुठेतरी जी आपण झाडांची छाटणी करतो त्यामध्ये नियमांमध्ये थोडासा बदल केला पाहिजे. जी मोठी आणि जुनी झाडं आहेत त्यांना मधून कापण्याची परमिशन देण्यात यायला पाहिजे.